मला वाटतं दुसऱ्या एक प्रकारचे इन्व्हेस्टर्स मी बघितलेले आहेत. आमचे एक मित्र आहे, त्यांचं कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि त्यांचा 90% रॉ मटेरियल हा पेपर आहे. सो एक पेपर मिलनी त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आणि त्यांनी पैसे नाही दिले. ते म्हणाले आम्ही इतक्या करोडचा पेपर तुम्हाला देतो, करेक्ट, आणि दॅट सॉल्व दॅर मेजर प्रॉब्लेम. सो ह्या टाईपचं पण इन्व्हेस्टर असतं वेअर अ बॅक एंड रॉ सप्लाय कंपनी विल इन्व्हेस्ट इन दॅट. सो पेपर मिलचं अल्टिमेटली फॉरवर्ड इंटिग्रेशन काय, कोरुगेटेड बॉक्सेस, आणि त्यांना 90% त्यांचा जो पैसा होता तो पेपरवर खर्च व्हायचा आणि पेपर मिलनी त्यांना डायरेक्टली इन्व्हेस्ट केले आणि आता ती कंपनी 4 पट मोठी झालेली आहे. सो अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स पण आपण करू शकतो. अशा पद्धतीची सुद्धा भरपूर इन्व्हेस्टर्स आहेत जे त्यांचे रिसोर्सेस जे आयडल असतात त्यांचं मॉनिटायझेशन ते करतात दुसऱ्या कंपनीकडनं स्वेट इक्विटी घेऊन किंवा स्टेक इक्विटी घेऊन, स्ट्रॅटेजिक इक्विटी घेऊन. तर यांची जे रिसोर्सेस जे अनयुटिलाइज असतात किंवा आयडल असतात ते वेगाने चालायला लागले, म्हणजे झिरो रेव्हेन्यू पासून जे रेव्हेन्यू मिळेल ते इट इज अ प्लस, कारण इट इज ॲडिंग टू द नेट प्रॉफिट. अशा पद्धतीने करतात. आणि अनेक असे उद्योग असतात ज्याच्यामध्ये अशी ऑपॉर्च्युनिटी देखील क्रिएट केली जाते. फॉर एक्झाम्पल सांते स्पा कुझिनच्या नावाचे माझे रेस्टॉरंट्स आहेत. तर एखादा व्यक्ती आला आणि मला सांगितलं की मला तुमच्या हॅम्पर्सच्या बिझनेसचं फ्रँचायझी घ्यायचं आहे, पण मी तुम्हाला फ्रँचायझी पैसे नाही देणार, पण पहिल्या वर्षामध्ये 2 कोटी रुपयामध्ये ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मी लावणार फॉर ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग आणि रेव्हेन्यू जनरेशन फॉर द सेल ऑफ द हॅम्पर्स. मी कशाला नाही म्हणणार? मी तर होच म्हणणार ताबडतोब, कारण ॲडव्हर्टाइजमेंट ब्रँडची होते आणि हॅम्परच्या सेलमध्ये तो माझा भागीदार झालाय, मला हरकत नाहीये. तर अशा टाईपचा विन विन फॉर्म्युला देखील तुम्ही करू शकता. हे सगळं स्ट्रॅटेजिक विचाराचा भाग आहे. म्हणजे एखादा पेपरवाला त्या कोरुगेटेड बॉक्सेसच्या फॅक्टरीकडे जाऊ शकतो किंवा एखादा कोरुगेटेड बॉक्सेसचा फॅक्टरीवाला अशा पेपर सप्लायरला शोधून काढू शकतो. म्हणजे इट इज दोन्ही. म्हणजे बोलते ना की तरबूज पे कुलाडी या कुलाडे पे तरबुजा, बात तो एक ही आहे. तर त्या हिशोबाने जर काय करू शकलात तरी ते चांगली गोष्ट आहे. यू हॅव टू बी थॉटफुल की कोणाला आपण आपल्या प्रवासामध्ये भागीदार बनवू शकतो. समजा एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला HR चा इश्यू असतो कायमस्वरूपी आणि पीपल डॉमिनंट बिझनेस जर असला तर कुठच्या तरी HR कन्सल्टन्सी फर्मला तुम्ही स्वेट इक्विटी द्या. एक्झॅक्टली. ऑल युअर प्रॉब्लेम इज सॉल्व. जर तुम्हाला D2C कंपनी आहे, तुम्हाला रेग्युलरली क्रिएटिव्ह लागतात आणि सोशल मीडिया प्रमोशन लागतं, तर एखादी क्रिएटिव्ह मीडिया एजन्सीला तुम्ही इक्विटी द्या आणि त्यांना तुमच्या प्रवासामध्ये सहभागी करा. वेअर द कस्टमर विल पे ओनली फॉर द ऍक्च्युअल आउट ऑफ द पॉकेट एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू मधनं तुम्हाला पर्सेंटेज दिला जाईल तुमच्या सर्व्हिसेससाठी. असंही देखील तुम्ही करू शकता. तर तुम्ही कसा प्लॅन मांडू शकता ना, हे तुमच्या बिझनेसवर अवलंबून आहे, तुम्हाला ज्या लागणाऱ्या रिसोर्सेस आहेत त्याच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही तो प्लॅन कसा बनवता त्याच्यावर अवलंबून आहे.